बोट बघू. कोणतं बोट कापू तुझं? अहो माझं बोट कशाला कापता तुम्ही? हे सर बाजूला सर चांगला ते फायटिंगचा सीन लागलाय, चांगला खलनायक पिक्चर लागलाय. सर बाजूला कुठं आली मध्येच तू? सर इकडं बघा इकडं. मी काय म्हणते आता ते बघा. सर बाजूला तू पिक्चर चांगला लागला बघू दे मला. अहो मी काय म्हणते ते तर ऐकून घ्या ना. काय म्हणते तू सांग. माझ्या मैत्रिणीचा फोन आला, मला का सांगितलं नाही फोन आला तर तिचा म्हणून? का सांगितलं नाही? अगं रात्री काय खाऊन मी सकाळी काय हागलोय ते माझ्या ध्यानात राही ना. आणि तुला कवा सांगू तुझ्या मैत्रिणीचा फोन आल्याला? अहो 2 मिनिटं फक्त म्हणलं असतात ना तिला की हा पाठवतो आणि ठेवला असता ना तर मी विश्वास ठेवला असता तुमच्यावर. पण तिने फोन केला की सुवर्णाला पोराच्या बर्थडेला पाठवा. तर तुम्ही तिला काय म्हणलात? तुमच्या बाळाला काय आवडतं, कॅडबरी खातो का तो, गिफ्ट काय आणून द्यायचं त्याला, काय काय आवडतं, मी तसं घेऊन येतो त्याला. मग इतके उशीर बोललेलं पण तुमच्या ध्यानात राहिलं नाही का? तुम्हाला फक्त कारण पाहिजे असतात माझ्या मैत्रिणींसोबत बोलायचे, खरं आहे ना? अगं कसं आहे ना ती तुझ्यापेक्षा भारी दिसाय का? काय म्हणलात? ते कुठे काय नाही म्हटलं. सगळं तुमचं लक्ष आहे ना माझ्या मैत्रिणींवरच असतंय, माझ्यावर तुमचं लक्षच नसतंय. अहो म्हणून मला तुमचा स्वभाव आवडत नाही अजिबात. अगं कसं आहे माहिती आहे का, माझं सगळं लक्ष तुझ्यावरच असतं. मला भरलं तुझं वार ग, मी तुझा ना उमेदवार ग. हा माझा उमेदवार ग. मग तुम्ही का सांगितलं नाही मला? एकच पक्ष आणि माझ्या बायकोवर माझंच लक्ष असं आहे माझं, कळलं का? आणि तू कशाला म्हणते तुमच्या मैत्रिणीवर लक्ष आहे म्हणून? कशाला मी तुझ्या मैत्रिणीकडे बघू ग? एवढे भारी बायको मला भेटलेले असताना. अहो तिने किती बडबड केली माहितीये का मला? म्हणली नाही माझ्या पोराच्या बर्थडेला आली तू. किती बडबड केली तिने मला माहितीये का? ब्लॉक करून टाकली मला. मी फोन करत होते तर फोन पण लागना. अगं कसं आहे माहितीये का? कसं आहे? काल ना आपण फिरायला गेलतो का नाही फिरायला? अहो गेलतो की. पुढे तर भुका काय कुत्रा आहे काय मी भुकायला? सांगा. अगं नाव राय तुझा. मग काल गेलतो का नाही आपण फिरायला? तिथं एका कपड्याच्या दुकानामध्ये साडी काचत लावलेली होती बघ. सगळ्याच कपड्याच्या दुकानात काचत साड्या असतात. पुढे बोला. अगं त्याच्यात बी एक झकास ती व्हायरल साडी नाही का? व्हायरल साडी. हा ती मला लय आवडते ती. वय तुला आवडते बघ. आता सगळ्या इंस्टाग्रामला ह्याला सगळ्या युट्यूबला फेसबुकला सगळीकडे त्या साड्या आहेत. ते अशी सोनेरी कलरची साडी व्हायरल साडी. ती काचत लावलेली होती. तुला तर लय आवडती. लय आवडते. हा मग ती साडी ना मी दुकानात बघितली आज गेल्यावर. मग काय केलं, गेलो आणि त्या साडीचा फोटो काढला आणि तुला दाखवाय आणला. तरी मी म्हणलं या माणसाचं एवढं कसं काय मन मोठं झालं की काचातली साडी बघून मला घेऊन आल्यात घरी म्हणून. अगं फोटो काढला आणि तुला दाखवाय आणली जवळनं. मग काय गरज आहे फोटो काढायची? मी रोज बघते इंस्टाग्रामला युट्यूबला सगळीकडे दिसते ती साडी. वेगळं काय फोटो काढून दाखवायची गरज होती का मला? तरी मी म्हणलं कुठं माझं नशीब एवढं. तुम्हाला तर नाही एक काम धडाचं येत नाही. माझ्या बाबतीत तर काहीच तुम्हाला जमत नाही. अगं तू काय बी काम सांगतो यासाठी? अहो मग कशाला तुमच्या पायाचं पेट्रोल जायचं त्या साडीचा फोटो काढायला? काही गरज होती का? म्हणलेलं का जा म्हणून? पण ऐक ना, तुझ्यासाठी काय पण कधी पण कुठं पण कसं पण, कळलं का? तसं आहे का? हा बरोबर. एक काम करा ना मग तुम्ही नाचून दाखवा बरं. नाचून? हा ते सोडून काय बी सांग रे. काय झालंय माहितीये का? काय झालंय? तिथं मी जरा कामात होतो, मग उभा राहून माझा जरा पायाचा पिट्टा पडलाय बघ. त्याच्यापेक्षा नाचायचं काम सोडून दुसरं कुठलं बी काम सांग बघ. तू एका मिनिटात करतो. कुठलं बी काम सांगू ना? अगं कुठलं बी काम सांग. आताच म्हणलं ना मी तुला, तुझ्यासाठी काय पण कुठं पण कधी पण आणि कसं पण. मग एक काम करा ना, मला 10 तोळ्याचा ना एक राणी हारच करून आणा. काय झालं? कुठल्या गाण्यावर नाचायचं ते सांग मला. तुझ्यासाठी काय पण कधी पण कुठं पण आणि कसं पण. कोणत्या बी नाचा, पण नाचूनच दाखवा. अगं कसं आहे माहितीये का, तुझ्यासाठी कधी पण काय पण कुठं पण कसं पण ना, मला गाणं जरी नसेल ना तरी त्याच्यावर सुद्धा मी नाचू शकतो. तुला काय वाटलं? हे बघ. घर जलाया मेरा क्या बिगड़ा तेरा. क्या जलाया मेरा? मेरा घर जलाय, तुम्हारा क्या बिगड़ा है? अगं तूच म्हणली ना कुठल्या पण गाण्यावर नाचा. हो कुठल्या बी गाण्यावर नाचतो मी. हे बघ.
बरं बास का आता दमलो मी नाचून आता. आता मी काय करतो जरा वेळ बसतो आता. जा बसा. अगं तुझ्यासाठी काय पण कधी पण कुठं पण आणि कसं पण. निघा की मग आता. कशाने हे माणूस सुधारून बाया काय केलं तर काहीच असर होत नाही. पाय दुखायला लागल्या या बायकोच्या पुढे नाचून बायकोच्या तालावर नाचून 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 काय काय पाय दुखायला लागलेत. नाही भाजीला घेऊन या. पाय दुखायला लागलेत. भाजीला भाजीला घेऊन या भाजीला. बर 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 काय ना भाजीला काय बी आणा मला नका विचारू. काय बी हा हे कुठे भेटतं काय बी. मी तर नवीनच पदार्थ ऐकतोय बाबा आज. काय बी अहो काही बी आहे पण का आणा हो. कशाचा? बी आहे का कशाचा. काय पण आणा भाजीला. हे काय पण कुठं असतंय. पान असतं का त्याचं भाजीचं काय पण. अय अगं इकडे की इकडे ये. काय काय आणायचंय भाजीला म्हणली. आताच म्हणले ना काय पण आणा ना. काय पण म्हणजे असं मला जे आवडन ती का असं का. हा बरं एक काम करतोय त्याच्यापेक्षा मी काय आईला जी भाजी आवडेल ना ती आईला विचारतो मी आणि मग ती भाजी घेऊन येतो मी. तुमच्या आईला विचारा नाही तर अख्ख्या गावाला विचारा काय भाजी आणायची पण भाजी घेऊन या हो. नका डोकं खाऊ. काय गाव जेवण आहे वे गावाला विचारायला. मी माझ्या फक्त आईला विचारतो तिला कुठली भाजी आवडते ती आणि ती भाजी घेऊन येतो. चालतंय ना. हा आणा. डोकं खाऊ नवरा आहे बाय. अय तुझं बोट बघू कोणतं बोट कापू तुझं. काय अहो माझं बोट कशाला कापता तुम्ही. तूच म्हणली ना काय तुमच्या आईला भाजी विचारून या. हा कोणची भाजी आणायची ती. अहो मग म्हणलं ना मग माझी बोट का कापताय. मग आई काय म्हणली माहितीये का काय लेडी फिंगर आणि लेडी फिंगर म्हणून लेडी फिंगर तुझं कोणचं बोट कापू अहो सांग. थांबा काय भवट माणूस आहे. अहो लेडीज फिंगर म्हणजे भेंडी बायाचं बोट नाही. लेडी फिंगर म्हणजे बायाचं बोट म्हणजे बायांचं पोरींचं बोट असतं का हा आणि त्याला लेडी फिंगर म्हणतात का. हो ना का भेंडीला त्यासाठी म्हणतात. शाळा शिकायची असती. भेंडीला लेडी फिंगर म्हणतात का. हा मला वाटलं बायाचंच बोट म्हणतात. हा मग जावा आता. बरं कापले नाहीत बाया बोट. तूच म्हणली काय पण भाजी आणा. अहो खरंच तुम्हाला डोकं नाही. जावा बाया तुम्ही. तुमच्या डोक्याच्या टेन्शनने बसलेले मी. कुशाला बोट कापले असते आता माझे. काय लेडी फिंगर हा 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 आणला भेंडा. हा आणली लेडी फिंगर हम्म बरं झालं वाचली नाही तर मी बोटच कापून टाकली असती तुझी. कापले असते अहो. या इंग्लिश मुळे सगळा गोळ झाला आणि आईला लय घाण सवय आहे इंग्लिश बोलायची. हा लेडी फिंगर आईला माहितच नाही ना लेकाने शाळेचं काय दिवं लावलं ती म्हणून इंग्लिश वापरते आहे तुमची. अगं मी शाळेत रोज जात होतो. मग कसं आहे माहितीये का हा इंग्लिशचं माझं लय वाकडं होतं. 36चा आकडा होता. होय मला वाटलं इंग्रजीचा गुरुजी पोहून गेलता का काय. नाही 36चा आकडा होता माझा आणि त्याचा. होय का त्याच्यामुळे मला काही इंग्लिश मी शिकलोच नाही नीट नाटकं. बळ 35 मार्क पडले मला 100 पैकी आणि काटाव पास झालो इंग्लिशला. ती बी ह्याचा त्याचा थोडाफार पेपर बघितला आणि देवाची कृपा झाली म्हणून इंग्लिशला पास झालो. अच्छा हा. तसं आहे का. हा. बरं बनव आता लेडी फिंगर. हो बनवते की. नाही तर बरं झालं नाही तर इकडं संध्याकाळी ही तुझी बोटं खायची पाळी झाली असती. हा आहे का नाही मग काय लेडी फिंगर. आणि मग परत 2-2 हातानेच खाल्लं असतं माझे आता बोट छाटून तुम्ही. मग काय आहे का नाही. जाऊ दे आता बसतो मी आराम कर. टी व्ही बघत बसतो. मस्त खलनायक पिक्चर लागलाय. जावा तू बनव आपली लेडी फिंगर. हा तर मस्तपैकी भेंडी बनवते. आत्यांना पण आवडते आणि श्रावला पण आवडते. माझा काय विचार चाललेला की तुमचं आणि माझ्या मैत्रिणीचं एकदा बोलणंच करून द्यावा. तसं बी आता तुम्ही चांगल्या जॉबला लागलात. पैसे पण चांगले कमवायला लागलात. मग त्यामुळं म्हणते तशी मी ती पहिली लय आवडायची ना तुम्हाला. मग एक काम करते तुमचं लग्नच लावून देते. हा एक काम कर ना आता ना ती मला आता आवडतच नाही. अगं मी का नाही करमाळ्यामध्ये एक नवीन पोरगी बघितली. अगं असली दिसायला रापचिक माल आहे ना लय चिकणी आहे. एकच नंबर अशी काय आवडते मला.
की बोलायचंच काम नाही बघ. तिच्यासोबत माझं लग्न लावून द्या तू म्हणते तर. दादा मी तुम्हाला 5 मिनिटात कॉल करते. काय म्हणलं लय लग्नाचं शौक आहे, लय लग्नाचं शौक आहे तुम्हाला, लय लग्नाचं शौक आहे. एकदा लग्न करून भागलं नाही का तुमचं? हा अजून लग्नच करायचंय, कवर लग्न करायचंय, म्हातारं झालं की तर लग्नच करायचं, सारखे लग्न करायचं. येऊन जाऊन बायांचं चेड कसं आहे तुम्हाला? बसल्या तिथं गपची बसायचं ना, काय गरज होती का इथे यायची? उठा नाहीत ना, काय पाहिजे तुम्हाला? हे पाहिजे का? मला वाटलं मलाच बोलते अगं तू, मलाच म्हणायला लागली. मला माहिती नव्हतं तुला फोन आलाय म्हणून. बरं झालं तुम्हाला वाटलं, त्याच्या निमित्ताने मला कळालं तर किती डोळे आहेत माझ्या मैत्रिणीवर तुमची. ते इयरबडच आहेत ना, उद्या फेकूनच देतो. काय काय नाही. हा मग निघा. घोळ केला ते इयरबडनी माझा. हा हो. मार चारला होता इयरबडनी मला आज. नाही मला माहिती होतं ना, मला पहिलंच माहिती होतं तुम्हाला आवडते ती म्हणून. हा त्यामुळेच म्हणलं बोलणं करून देते उद्या तुमचं तिचं.